कर्जत तालुक्यातील कुळधरण गटामधून निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य उमेश परहर यांच्यावर काल दुपारी 11:30 वाजता त्यांची चारचाकी गाडी अडवून 10 ते 12 जणांच्या टोळीनं जीवघेणा हल्ला केला। या मारहाणीमध्ये परहर गंभीररीत्या जखमी झालेत। या घटनेमुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी जालिंदर गुळमे आणि बापू काळे या दोघांसह 12 जणांच्या विरोधात दरोड्यासह इतर कलमानं गुन्हा दाखल केलाय। याबाबत दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की मंगळवारी दिनांक 14 रोजी तालुक्यातील बारडगाव दगडी येथे ग्रामपंचायतीजवळ असलेल्या मित्र गणेश संभाजी श्रीराम यास घेण्यासाठी गेलो असता शिवाजी जालिंदर गुळमे राहणार बारडगाव दगडी याने ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये मला आत बसू देऊ नका असं का म्हणाला असं म्हणून धक्काबुक्की केली। त्यानंतर चारचाकी गाडीतून राशीनकडे जात असताना सोमनाथ कदम यांच्या घराजवळ रस्त्यावर दगड आडवे लावून रस्ता बंद केला। गाडी थांबवली आणि काय झालं हे पाहणार एवढ्यात बापू काळे आणि आणखी 10 ते 12 युवक तोंडाला कापडी रुमाल बांधून हातामध्ये गज काठ्या साखळी बेल्ट हातामध्ये घेऊन थांबले होते। त्यावेळी बापू काळे तिथे आला आणि गाडीला पायानं मारलं। मला गाडीच्या खाली ओढलं आणि त्याचवेळी त्या सर्वजणांनी हातामधील गज काठ्या आणि बेल्ट साखळ्यांनी जबर मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचं यामध्ये नमूद आहे। या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी जालिंदर गुळमे आणि बापू काळे या दोघांसह सुमारे 12 जणांवर दरोड्यासह इतर कलमांनी गुन्हा दाखल केला आहे। पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुंडे यांनी या घटनेचा निषेध केला असून तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही असा आरोप केला आहे। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एसएन मीडिया, कर्जत।